झी 24 तास एक पाऊल पुढे। या समितीचा जो फार्स जे या ठिकाणी निर्माण केलेला आहे तो त्या ठिकाणी आम्ही उभा करू आणि सरकारला या समितीची रूपरेषा, त्याची मर्यादा आणि त्याचं काम किती दिवसात पूर्ण होईल या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण करू, तेव्हाच आमचं समाधान त्या ठिकाणी होईल। आपल्याबरोबर नवाब मलिक आहेत। मलिक साहेब, एकतर हा फार्स आहे असं विरोधी पक्ष म्हणतात, त्याचबरोबर तुमचे जे दोन महत्त्वाचे नेते आहेत ते पदावर असताना चौकशी व्यवस्थित होऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांनी बिनखात्याचे मंत्री राहावं असंही विरोधकांची मागणी आहे। या दोन्ही विषयी काय सांगाल? असं आहे की विरोधी पक्षांनी जे मागणी केली होती SITचं गठन करावा ते मान्य झालेली आहे आणि माधवराव चितले यांच्यावर आक्षेप घेणं म्हणजे कुठेतरी आला तर त्यांची काय भूमिका आहे आम्हाला कळत नाही। ते स्वतः सांगताय की SIT गठीत करा, SIT गठीत करण्यात आलेली आहे आणि आपण चर्चेचे जे विषय ठेवलेला आहे की घोटाळा उघड होणार काय। हो, सुरुवातीपासून आम्ही बोलतो की कुठल्याही प्रकारचे घोटाळे नाही आहे, सगळी कामं नियमाने झालेली आहे आणि त्यामध्ये कुठलंही गैर झालेला नाही। चितळे साहेबाची इन्क्वायरी होईल। चितळे साहेब या राज्याचे या विभागाचे सचिव होते, केंद्राचे जलसंसाधन विभागाचे सचिव होते, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष होते आणि या सिंचन खात्याच्या एकोएक विषय त्यांना कळते। नाही, चितळे साहेबांच्या श्रेष्ठतेविषयीचा हा प्रश्नच नाहीये। नाही, ऐका तरी तुम्ही, हो, कुठले कुठले प्रश्न निर्माण झालेले आहे की हे सगळे जे प्रकल्प हाती घेण्यात आले हे योग्य आहे की नाही, सिंचन क्षमता वाढली की नाही, 2, तिसरा हे कॉस्ट एस्केलेशन झालेलं ज्या किमतीमध्ये वाढ ते बेकायदेशीर आहे काय, मोबिलायझेशन ॲडव्हान्स जे देण्यात आलेलं आहे हे बेकायदेशीर आहे काय, म्हणजे हे सगळे विषय त्यांच्या कार्यकक्षेत राहणार आहे आणि त्या बाबतीत ते निश्चित रूपाने सगळं फायली कागद बघून त्याच्यात काय गैर झालेलं आहे काय ते त्यांच्या रिपोर्ट देऊ शकत आहे। आम्हाला वाटतं कुठेतरी आता या SITच्या चौकशी होऊ द्या, त्याच्यातून खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय हे जनतेसमोर येणार आहे। बुधाजीराव मुळीक आपल्यासोबत आहेत। मुळीक साहेब, तुम्ही काय म्हणाल? काही वेळापूर्वी तुम्ही झी 24 तासची जी प्रतिक्रिया दिली त्यावेळी तुम्ही म्हणालेला होतात की चित्रे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याविषयी मुद्दा नाही आहेत, मात्र मुद्दा असा आहे, तुम्ही असं म्हणालेला होतात की याच्यासाठी हा तांत्रिक मुद्दा आहे, त्यासाठी तांत्रिक लोक हवेत, न्यायालयीन चौकशी आयोग हवा। काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मला पहिले कसं आहे की जी नेमल्याबद्दल मी अभिनंदन करतो, देरशा आहे दुरुस्त आहे अशापैकी आहे, पण घोटाळा झाला नाही म्हणणं हे फार मोठं धाडसाच आहे बरं का कुणीही, हे 100% सांगतो तुम्हाला मी। चितळे साहेब तज्ज्ञ आहेत, शंकाच नाही, मला GST आहेत ते, हो, पण ते चांगला माणूस आहे, तो भ्रष्टाचारात तज्ज्ञ नाही हो। ज्या इंजिनियर लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे, मला वाटतं हा प्रश्न राजकारणातून थोडा बाजूला काढा, कारण राजकारणात गेले की मग दुसऱ्या गोष्टी येतात, पण ज्यांनी केलं कर्तव्य करवलं ते हसत बसलेत बाहेर, ते म्हणतात 2 पक्ष भांडतायत, यांना भांडू द्या, SIT नेमू आणि तुमच्या माहितीकडे सांगतो दुसरा अहवाल 880 पानाचा तो येईल। आता काय काय बघणार आहे तुम्ही? तुम्ही काही चुकीची मोजमापं बघणार आहे? फाउंडेशनचे तुम्ही जे काही मोजमापं 6 मीटरच्या ऐवजी 12 ते 15 मीटर घेतली तिथे काही बोरेल घेऊन तुम्ही बघणार आहे? तुम्ही बॅरेजेस जे बांधलेत ते धरणाच्या खाली बांधलेत भिंतीच्या, हो, ते गैरतांत्रिक आहेत, त्याच्या खाली 1 एकरही क्षेत्र भिजलेलं नाही, हे तुम्हाला जवळ टीव्हीवर सांगितलं बरं का तुमच्या मी। बॅरेजमुळे 1 एकरी जादा क्षेत्र भिजलेलं नाही, त्याचे पैसे आपण वसूल करणार आहोत का? कॉन्ट्रॅक्टरना 25% ॲडव्हान्स दिला आणि त्याने काम सुरू केलं नाही आणि तो NPA झाला सगळा, तो आपण बघणार आहे का? असा ज्या इंजिनियरनी यात जे प्रशासनात किंवा यात आपण म्हणतो की ज्यांनी एक्झिक्युशनमध्ये भाग घेतला होता, डिझाईनचा काही संबंध नाही, ते चांगले होते, त्या लोकांच्या प्रॉपर्टी चौकशी करणार आहे आपण। अहो, अक्षरशः इंजिनिअरिंग आणि सिंचन तंत्रज्ञानाचा खून पडला बघायचं असेल तर महाराष्ट्रातलं तुम्ही 96 सालापासून आत्तापर्यंत सिंचन खात्याच्या कारभारात चौकशी करा, मग सर्वांना कळेल ते। आता काय म्हणजे असं काय तुम्हाला सांगतो मी की कुणी कुणाला डिफेन्स अजिबात कृपया करू नये, कारण मी नागपूरला आलो तरी मला सकाळी सांगायला की माझ्या नातेवाईकांनी इतके पैसे दिले म्हणून, प्रत्येक जाईल तिथं माणूस सांगत असतो बरं का, ह्यात काही नाही। आणि जे आता बोलतात नाही क्षेत्र वाढलं का, क्षमता वाढल्याचं सिंचन खातं सांगतं, पाणी प्रत्यक्ष पिल्याचं शेती खातं सांगतं। एखाद्या माणसाची काम करण्याची क्षमता 24 तास आहे आणि त्याने 4 तास काम केलं
तर त्याचा फायदा झाला असं म्हणता येत ना आपल्याला. खरं आहे, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. माझं एक म्हणणं असं अजून ठाम आहे. हो हो पूर्ण करा. आम्हाला एक मला असं म्हणायचं फक्त का हो पूर्ण करा. चित्रे साहेब चांगले आहेत. तुम्ही एक सुप्रीमचे पी सावंत साहेबांसारखी जज घ्या, त्यांना हेड करायला सांगा. चित्रे साहेब मदत करतील किंवा इतर कुणी मदत करेल त्यांना, किंवा हायकोर्टाचा सिटिंग न्यायाधीश घ्या कुणी आणि त्यांना सांगा. आणि एक लक्षात ठेवा की राजकारण बाजूला काढा. का राजकारण तुम्ही आत आणलं ना की ज्यांनी चोऱ्या केलेत ते सगळे झाकले जातील आणि नको त्या गोष्टी पुढे येतील आणि काहीही संबंध नाही येणार. तुमच्या माहिती सांगतो की कुठल्याही नेत्याला इंजिनिअरिंगचं डिझाईन, कॅनॉलचं कळणं, अहो तुम्ही तुमचीच अहवाल दिसतो 5 नंबर 24वर तुम्ही सांगितलंय पर्यावरणाची मंजुरी घेतली पाहिजे, 2007चा सर्क्युलर आहे, न घेता तुम्ही धरण बांधता. तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही वाचत गेला ना तुम्ही, तर तुम्हाला असं कळेल की जी महाराष्ट्रीयन तत्व आहेत त्या तत्वाचा पूर्णपणे पायदळी तुडवली गेलेली आहेत. आणि याच्यामध्ये काय माहिती आहे का, जर आपण भ्रष्टाचाराला समर्थन देत बसलो, म्हणजे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यावर का ज्या राज्यात शंकरराव चव्हाणांसारखे चांगले मंत्री होते, ज्या राज्यामध्ये शंकाच नाही, कारण आम्हाला काम करण्यात योगी आला आणि ज्यांनी सिंचन समजून घेतलं, वसंतदादांसारखे लोक होते, तर त्या राज्यामध्ये आणि चांगले अभियंते होते. सोडलसारखे अलीकडेच सर्वात चांगले अभियंते त्यांच्याकडे होते. अगदी म्हणजे त्यांनाही बदनाम करतो आपण. अगदी खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. यातला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मुळीक साहेब, की याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीश एखादे असावेत आणि ज्यांना भ्रष्टाचाराची पाळमुळं खणून काढण्याचा अनुभव असेल अशा व्यक्ती या समितीमध्ये असाव्यात. याविषयी राष्ट्रवादीला काय म्हणायचं आहे हे आपण विचारणार आहोत. त्याचबरोबर आपल्यासोबत सिंचन तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.